ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, 984 सिद्धों को आदेश. ओम गुरुजी. अध्याय 3. मारुतीशी युद्ध व सख्य. मारुतीची चिंता. मारुतीशी युद्ध. वंगदेश सोडून पुढे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्राच्या तीरातीराने तीर्थे पाहत रामेश्वरास गेला. रामाचा सेतू त्याने पाहिला. तो समुद्र स्नान करीत असताना त्याला तिथे एक वानर दिसला. आकाशात ढग जमू लागले होते व पाऊस पडू लागला होता. लगेच तो वानर एक दरड उकळून घर बांधून राहण्यासाठी दगड रचू लागला. खरे म्हणजे तो वानर म्हणजे स्वतः हनुमंत होता, पण त्याने लहान रूप घेतले होते. त्याचे खरे स्वरूप न कळता मच्छिंद्राने त्याला चेष्टेने म्हटले, वा वा, फार लवकर शहाणा झालास. हा वरून पाऊस पडतोय आणि तू आत्ता घर बांधणार? अरे, तहान लागली की विहीर खणतात का? मारुती म्हणाला, साधू महाराज, तुझ्या एवढे ज्ञान कुठले आम्हाला? तू मोठा चतुर आहेस. तुझं नाव तरी काय? मच्छिंद्र म्हणाला, मला जती यती म्हणतात. माझे नाव मच्छिंद्र. मारुती म्हणाला, जती? जती म्हणजे काय? नाथ म्हणाले, अरे, माझ्या अंगी योग शक्ती आहे म्हणून मला जती म्हणतात. वानर रूपधारी मारुती म्हणाला, अरे वा, हा कोण दुसरा जती? हनुमंत हा एकच खरा यती. अशी ख्याती आजपर्यंत ऐकली. हनुमंताजवळ मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा 1000वा हिस्सा तरी प्राप्त झाला आहे. तुझी शक्ती केवढी आहे ती दाखव. ती पटली तरच तू जती, नाहीतर ते नाव टाकून दे. मी पण माझा प्रताप दाखवतो. मच्छिंद्रानं ते आव्हान स्वीकारलं व म्हटले, मान्य आहे. तू तुझा प्रताप दाखव. जय अलख निरंजन, जय दत्तगुरु. हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला. त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून नाथांवर फेकला. मारुतीचे खरे रूप माहीत नसलेला मच्छिंद्र तो कोसळणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच. त्याने लगेच भस्म चिमूट हातात धरली व स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला दिला. तेव्हा तो पर्वत अधांतरीच तरंगत राहिला. तिकडे मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागला व ते सर्व अंतरिक्षातच तरंगू लागले. तेव्हा हा योगी आटोपत नाही म्हणून खवळून मारुती हातात डोंगर धरून त्याच्यावर उड्डाण करून आला. पण मच्छिंद्रनाथाने समुद्रातले पाणी घेऊन वाताकर्षण अस्त्र मंत्रून त्याच्या दिशेने ते पाणी फेकले. तेव्हा डोंगरासकट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला. त्याला हालचाल करताच येईना. त्याचे प्राणच कासावीस झाले. त्याची ही अवस्था पाहून त्याचा पिता वायुदेव मच्छिंद्राला शरण आला व आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करण्याची त्याने त्याची आपली काकुळतीला येऊन प्रार्थना केली. तेव्हा दया येऊन मच्छिंद्रनाथाने मारुतीला सोडले. मग वायू व मारुती त्यांच्या समोर आले. वायू मारुतीला म्हणाला, मुला, या सिद्ध्याने आपल्याला बांधून टाकले, कारण त्याच्याजवळ गुरुभक्तीचे अमोघ सामर्थ्य आहे. ईश्वर, गुरु व मंत्र यांची वाणी अमोघ आहे. गुरुभक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते. चल, आपण त्याच्याजवळ जाऊन सख्य करू. असे म्हणत त्याने व मारुतीनेही मच्छिंद्राला नमस्कार केला. मच्छिंद्राने म्हटले, मला तुमचे सख्य हवे. मला तुम्ही सहाय्य करावे. ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले. मग मच्छिंद्राने मारुतीला विचारले, मी आता पुढे तीर्थयात्रेला जात आहे, पण एक शंका मनात आली ती विचारतो. मार्तंड पर्वतावर तू मला अनुकूल झालास, शाबरी विद्येतही मदत केलीस. असे असताना इथे पुन्हा माझ्या विरुद्ध का युद्ध केलेस? मारुती हसून म्हणाले, मच्छिंद्रनाथा, तू समुद्र स्नान करत असताना तेव्हाच मी तुला ओळखले होते. तुझी बल परीक्षाच पाहिली मी. येथून पुढे फार कठीण प्रसंग येतील, त्यात तू टिकाव धरशील की नाही हे पाहिले. हे बोलणे ऐकून मच्छिंद्राला आनंद झाला. पण तेवढ्यात मारुती म्हणाला, कितीतरी वर्ष माझ्या मनावर एक ओझे आहे, ते तू दूर करशील का? आपले सख्य झाले आहे तेव्हा नाही म्हणू नकोस. मच्छिंद्राने मान्य केले. तेव्हा मारुती म्हणाला, पूर्वी काय झाले? रावणवध झाला, राक्षसांचा नाश झाला. रामप्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेली. मी त्यांच्यासह गेलो. माझ्या सेवेने सीतामाई मजवर प्रसन्न होती. तिने मनाशी असे ठरवले की मारुतीला मोठे सदन बांधून द्यावे व लग्न करून द्यावे. त्याला गृहस्थाश्रमाचे सुख लाभावे. पण बेत काही मला माहीत नव्हता. त्या मला म्हणाले, हनुमंता, वायुपुत्रा, तू आम्हाला फार आवडतोस.
माझे एक काम करशील का? मी विचारले. काम? काय काम आहे? त्या म्हणाल्या, आधी हो म्हण, मग सांगेल. मी हो म्हटलं. मग त्या म्हणाल्या, बघ, बघ हो, वचन दिले आहेस. उद्दांत लोक वचनभंग करीत नाहीस. आता वचनाप्रमाणे वागले पाहिजे. मी पुन्हा होय म्हटले. तेव्हा त्यांनी सांगितले, तू गृहस्थाश्रम स्वीकारावास. पत्नीसोबत सुखाने संसार करावा, असं मला वाटतं. तुझा विवाह करून द्यावा, असे मी ठरवलेले आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून धक्काच बसला. मी रामप्रभूंजवळ रडत रडत आलो. माझे घराणे सांगितले तर ते म्हणाले, हनुमंता, तू चिंता करू नकोस. प्रत्येक युगाच्या चौकटीत आपल्याला जन्म घेऊन ठरलेले कार्य करायचे आहे. आतापर्यंत 98 राम झालेत, 98 मारुती झालेत आणि 99वा राम. तू 99वा मारुती. रावण सुद्धा 99वा. त्याचे राज्य संपले, राक्षसांचा नाश झाला. तुम्ही त्याला कारण झाला आहेस. राक्षस स्त्रियांनी आता कुठे जावे? तू आता त्यांच्या राज्यात जा, विवाह कर. मी म्हणालो, प्रभू, मी ब्रह्मचारी, माझ्यापासून त्यांना काय प्राप्त होणार? मला स्त्रीसंगाचे पाप करायला का लावता? राम म्हणाले, मारुती, तुझी शक्ती ऊर्ध्व आहे. तुझ्या नुसत्या भुभुकाराने सुद्धा स्त्रिया त्या ठिकाणी गर्भबीज धारण होऊन त्यांना पुत्रप्राप्ती होईल. तसे झाले तर तुझे ब्रह्मचर्य न टळता तुला कोणताही दोष लागणार नाही. रामप्रभूंनी अशा रीतीने जरी सांगितले तरी माझे मन तयार होईना. पण राम व सीता यांनी मला श्रीराज्यात जायला लावले. ते देश पर्वतवेष्टीत होता. तिथे फक्त स्त्रियाच होत्या. मेनका म्हणून तिथे राणी होती. मी तिथे गेलो. तेथील स्त्रियांना पुरुष कसा हे माहिती नव्हतं. माझ्या भुभुकाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले. पुरुष संतती मात्र न होता कन्या प्राप्त झाल्या. मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंगसंग करण्याचा हट्ट धरला. पण जन्मापासूनच अचल व अभेद्य सुवर्ण कौपिन धारण केलेला मी तिची इच्छा पूर्ण करणे मला अशक्य होते. तेव्हा तिला मी म्हटले, उपरिचर वसूंचा पुत्र म्हणून कवी नारायण ऋषीच पुढे अवतार घेणार आहेत. मच्छिंद्रनाथ म्हणून ते अत्यंत समर्थ योगी होतील. ते इथे येतील, तेच तुझी इच्छा पूर्ण करतील. मी तिला हे वचन दिले, ते आता तू माझ्यासाठी पूर्ण कर. मच्छिंद्र म्हणाला, मारुती, मला भलत्याच संकटात पाडू नकोस. श्रीसंग आणि मला, छे. ब्रह्मदेव, नारद, इंद्र, रावण, शंकर, विश्वामित्र यांची स्त्रियांच्या अभिलाषामुळे काय गत झाली ती का मला ठावीत नाही? नको नको, मला हे भलतेच काम करायला लावू नकोस. मारुती म्हणाला, ते काही नाही मच्छिंद्रा. तुला हे काम करून माझी वचनातून सुटका करावी लागेल. तुझ्यापासून तिला मीनानाथ नावाचा मुलगा होणार आहे. तो उपरिचर वसूंचाच अवतार असेल, हे अटळ आहे. मच्छिंद्राने मारुतीशी पुष्कळ वाद केला, पण शेवटी त्याच्याकडून मारुतीने मान्य करून घेतलेच. मात्र आधी मी सर्व तीर्थयात्रा करून येतो, मगच तुझे कार्य करण्यासाठी श्रीराज्यात जातो, अशी सोडवणूक मच्छिंद्राने करून घेतली. एवढे बोलणे झाले आणि वायू व मारुती तेथून निघून गेले. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करण्यासाठी प्रवास करू लागला. फलश्रुती, या अध्यायाच्या पठनाने शत्रूचा पाडाव होईल. मूठ मारलेली असेल तर ती बाधा दूर होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 3 संपूर्ण. आपण पुढचा 4था अध्याय बघणार आहोत, भैरवाचा व मातृगणांचा पराभव. आपल्याला 3रा अध्याय कसा वाचला हे सांगायला विसरू नका. आपण नाथयोगिनी नाथशाबर सेविका या चॅनेलला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे सगळ्यात आधी पुढचा जो व्हिडिओ येईल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण हा अध्याय नुसता ग्रहण केला तरी त्याचं फळ आपल्याला मिळेल. बऱ्याच लोकांना वाचन करता येत नाही, म्हणून नाथ संप्रदायाचा प्रचार आणि नाथ संप्रदायातील हे ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. आपला सपोर्ट आणि आशीर्वाद हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. नाथ संप्रदाय लोकांना कळण्यासाठी, नाथांनी काय काय कार्य केले सर्वसामान्य लोकांसाठी, जे भक्त दुःखात आहेत त्यांच्यासाठी, किंवा समाजामध्ये नाथांनी कुठले कार्य केले, संकट काळात नाथ कसे धावून येतात, हा छोटासा प्रयत्न मी नाथांची जी गाथा आहे, नाथांचा जो कथासार आहे, कथासार रूपाने मी आपल्या समोर सादर करत आहे. तर नक्कीच आपला सपोर्ट महत्वाचा आहे मला.
तोपर्यंत ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ 84 सिद्धों को आदेश.